हॅलो फ्रेंड, मी गजानन नोतळे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वाधिक लोकप्रिय ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती. विद्यार्थी मित्र, आता आपल्याला महाराष्ट्र बोर्ड म्हणजे HSC महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशनची चिंता मिटलेली आहे. कारण आता आपल्यासाठी अनअकॅडमीने स्पेशली HSC म्हणजेच आपला महाराष्ट्र बोर्डचा एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. म्हणजे आता आपण ऑनलाईन अनअकॅडमीवरती सर्व प्रकारचे लेक्चर महाराष्ट्र बोर्डसाठी जो आपला सिलेबस आहे तो आपण करू शकणार आहे आणि तोही आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड केले नसेल तर सर्वात पहिले तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्या. त्यानंतर HSC या गोल सर्च करा. या गोलमध्ये तुम्हाला GN सर लाईव्ह हा रेफरल कोड यूज करायचा आहे. GN सर लाईव्ह जर आपण हा रेफरल कोड यूज केला तर आपल्याला सर्व प्रकारचे स्पेशल फ्री ऑनलाईन क्लासेस, फ्री आणि ऑनलाईन क्लासेस, सर्व प्रकारचे फ्री ऑनलाईन क्लासेस आपण पाहू शकणार. माझं 11वीचं अनअकॅडमीवरती लेक्चर राहते संध्याकाळी 7 PM ला आणि क्लास 12चं राहते माझं नूनमध्ये म्हणजेच दुपारला 2 PM ला. यासाठी आपल्याला यावरती आपण पूर्ण प्रकारचा सिलेबस कव्हर करून घेणार आहे. यासाठी आपल्याकडे ॲप्स असलं पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला रेफरल कोड यूज करायचा आहे GN सर लाईव्ह. या माध्यमातून तुम्ही या प्रकारे पूर्ण प्रकारचे फ्री क्लासेस करू शकता. सोबतच जर आपल्याला प्लस क्लासेस किंवा आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तेव्हा सुद्धा जर तुम्ही हा आपला रेफरल कोड यूज करत आहात GN सर लाईव्ह तर त्यामध्ये आपल्याला कम्प्लिटली 10% डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्र, अनअकॅडमीवरती सर्व लेक्चर, सर्व फॅकल्टी तर बेस्ट आहेतच, परंतु खूप सारे फीचर्स असे आहेत की ज्यामुळे आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन हे अगदी सोपी आणि सोयीस्कर वाटेल. जसे की आपल्याला टेस्ट सुद्धा देता येतील. रेज युअर हँड नवीन एक फोल्डर आलंय, ज्या माध्यमातून आपण डायरेक्टली कन्व्हर्सेशन करू शकतो टीचर सोबतच असे काही फीचर्स आहेत की ज्यामुळे आपल्याला क्लासरूममधून बसून शिकल्यासारखं बिलकुल असं फील होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, सर्व क्लासेस ऑनलाईन तुम्ही करू शकता. 11वी 12वी म्हणजे कोविडमुळे आता जे तुम्हाला स्ट्रेस असेल, तुम्हाला जो ताण आला असेल की आपण आपला सिलेबस कसा कंप्लीट करणार, तर हे बिलकुल आता निश्चिंत होऊन तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्र, सध्या मी आपल्या क्लास 11 साठी ट्रिग्नोमेट्री, जे की मोस्ट इम्पॉर्टंट युनिट आहे, हे आपण इथे यूट्यूबवरती घेणार आहे. ट्रिग्नोमेट्री हे युनिट तुम्हाला क्लास 11 सह क्लास 12 मधल्या M2 म्हणजे जो आपला मॅथ्स 2 चा पेपर आहे त्यामध्ये व्हेरी युजफुल आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण जे युनिट स्टार्ट केलेलं आहे सध्या ते आहे ट्रिग्नोमेट्री. आपलं जे ट्रिग्नोमेट्री ही युनिट आहे हे कम्प्लिटली आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं गेलं आहे. क्लास 11 ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 अँड ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. विद्यार्थी मित्र, ट्रिग्नोमेट्रीचं जे बेसिक आहे हे ऑलरेडी आपण क्लास 9-10 ला पाहिलेलं आहे आणि क्लास 11 ला थोडंसं ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्री आहे आणि याच ट्रिग्नोमेट्रीच्या बेसवरती क्लास 12चा आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे कम्प्लिटली 12 मार्क्ससाठी आहे. सोबतच जो आपला क्लास 12चा M2 म्हणजे मॅथ्स 2 चा पेपर आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनवर आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कम्प्लिटली डिपेंड आहे ट्रिग्नोमेट्रीच्या कन्सेप्टवरती. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये मॅक्झिमम कन्सेप्ट जे आहेत ते रिलेटेड टू ट्रिग्नोमेट्री आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी मित्र, जर आपल्याला क्लास 11 आणि 12चं मॅथ्स परफेक्ट करायचं असेल तर आपलं परफेक्ट असलं पाहिजे ट्रिग्नोमेट्री. विद्यार्थी मित्र, क्लास 9-10 ला आपण ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक सर्व पाहिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल डिस्कस न करता मी थोडंसं ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्री बद्दल बोलणार आहे. पण तरी एक तुम्हाला आयडिया देतो की ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय. तर ॲक्च्युली ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलचा स्टडी करत असतो. सपोज माझ्याकडे एक ट्रायंगल ABC आहे ज्यामध्ये अँगल B हा 90 डिग्री असेल तर या 90 डिग्रीच्या अपोजिट साईडला आपण हायपो असं म्हणत असतो. सपोज मी एक अँगल C ला थिटा कन्सिडर करत आहे तर या थिटाची जी ॲडजसंट साईड आहे ती असणार BC आणि या थिटाची अपोजिट साईड जी आहे ती आहे AB. आणि आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये बेसिकली 6 आपले ट्रिग्नोमेट्रिक जे रेशोज आहेत किंवा 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिला म्हणजे आपला साइन थिटा राहतो.
त्यानंतर असेल आपला कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, सॉरी कॉट घेऊया आधी, कॉट थिटा, त्यानंतर सेक थिटा आणि फायनली कोसेक थिटा. आता हे सर्व आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. त्यानंतर कॉस थिटा सुद्धा आपल्याला माहित आहे, ऍडजसंट मी शॉर्टकट मध्ये घेणार, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. टॅन थिटाला आपण घेत असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. कॉट थिटा, आता इथे एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे की साइनची फॅमिली आहे कोसेक, फॅमिली लक्षात ठेवायची, साइनची फॅमिली कोसेक, कॉसची फॅमिली आहे सेक आणि टॅनची फॅमिली आहे कॉट. मी फॅमिली का सांगत आहे, कारण हे रिलेशन व्हेरी व्हेरी युजफुल आहे. ट्रिग्नोमेट्री जर आपल्याला शिकायचं असेल तर फॉर्म्युले पाठ करून होणार नाही. ट्रिग्नोमेट्रीच्या मी ज्या तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्सच्या बेसवर जर आपण ट्रिग्नोमेट्री शिकलो तर बिलकुल ट्रिग्नोमेट्री इझी वाटेल आणि व्हेरी इंटरेस्टिंग असेल. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री घेत असताना किंवा ट्रिग्नोमेट्री पाहत असताना आपण कधी पण ज्या मी ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्सच्या माध्यमातून किंवा त्या ट्रिक्सच्या थ्रू आपण ते स्टडी करणार आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की साइनचा फॅमिली मेंबर कोसेक, कॉसचा फॅमिली मेंबर सेक, टॅनचा फॅमिली मेंबर कॉट, म्हणजे इन शॉर्ट फॅमिली मेंबर आहेत किंवा याला आपण भाऊ म्हणू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे सख्खे भाऊ पक्के वैरी, म्हणजे हे कसे असणार, एकमेकाच्या उलट असणार. टॅनचा भाऊ किंवा टॅनचा फॅमिली मेंबर कॉट तर तो याच्या उलट होणार, अपोजिट अपॉन ऍडजसंटच्या उलट होणार, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. सेक थिटाचा फॅमिली मेंबर कॉस थिटा एक्झॅक्टली उलट असणार कॉस थिटाच्या, म्हणजे हायपो अपॉन ऍडजसंट साइड, हायपो अपॉन ऍडजसंट साइड. कोसेक थिटा, कोसेक थिटा हा कुणाच्या उलट असणार तर कम्प्लिटली साइन थिटाच्या, म्हणजे ते होणार हायपो अपॉन अपोजिट साइड. अशा प्रकारे हे ट्रिग्नोमेट्रीचे 6 बेसिक फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला माहिती असले पाहिजे. याच बेसिकवरून, याच रिलेशनवरून मी तुम्हाला आणखी 6 फॉर्म्युले बनवून दाखवतोय. जसं की आता मी तुम्हाला सांगितलंय की साइन हा कुणाच्या उलट असतो, कॉसच्या, म्हणजे साइन इक्वल टू काय होणार 1 अपॉन कोसेक थिटा. यावरूनच आणखी एक रिलेशन काय बनणार, कोसेक थिटा इक्वल टू काय होणार, कोसेक थिटा इक्वल टू हा उलट असणार साइन थिटाच्या, म्हणून 1 अपॉन. जसं आपण या दोन भावांमधलं रिलेशन रिप्रेझेंट केले अशा प्रकारे आपण कॉस सेक, टॅन कॉट यांचं सुद्धा रिलेशन आपण दाखवू शकतो. जसं की आपण जर कन्सिडर करत आहे टॅन थिटा, तर टॅन थिटा इक्वल टू घेणार आपण 1 अपॉन कॉट थिटा. त्यानंतर आपण कॉट थिटाला काय लिहू शकणार, कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. सिमिलरली सेक साठी सुद्धा असंच घेणार, सेक थिटा इक्वल टू कोणाच्या उलट कॉस थिटाच्या, आणि कॉस थिटा साठी काय घेणार, कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. किती फॉर्म्युले तयार झाले, आणखी 6 फॉर्म्युले बनले. हे आपले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 6 फॉर्म्युले, पुन्हा 6 फॉर्म्युले आपण बनवले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी इथं तुम्हाला सांगितलं सख्खे भाऊ पक्के वैरी, परंतु त्यांच्यामध्ये कितीही वाद असला परंतु घरच्या बाहेरचा व्यक्ती जर आपल्याशी बोलला तर ते काय होतात, एक होतात. ते काय होतात, एक. म्हणजे काय, जेव्हा साइन आणि कोसेक एक होतात तेव्हा रिझल्ट काय येणार, साइन थिटाकडे जर हा कोसेक थिटा येत आहे तर रिलेशन काय बनणार, साइन थिटा इंटू कोसेक थिटा, राहिला कोण 1. हेच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा दोन भाव एकत्र येतात तेव्हा ते एक होतात, एक मोठी होतात. साइन थिटा इंटू कोसेक थिटा, भाऊ रिलेशन लक्षात ठेवा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. अशाच प्रकारे आपण टॅन आणि कॉटचं रिलेशन सुद्धा घेऊ शकतो. ते सुद्धा असंच मिळणार आपल्याला, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. हे सुद्धा रिलेशन दोन भावांमधलं आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 येणार. आणखी कोण भाऊ आहे, आणखी आहे आपला कॉस थिटा आणि सेक थिटा, हे दोन सुद्धा भाऊ आहेत, यांचा सुद्धा रिझल्ट 1 येणार. किती फॉर्म्युले झाले, 15 फॉर्म्युले. 5 मिनिट मध्ये आपण 15 फॉर्म्युल्यांचा स्टडी केलाय. अशाच प्रकारे मी तुम्हाला 48 फॉर्म्युले तुमचे लर्न करून घेणार आहे फक्त 5 मिनिट्स मध्ये. 48 फॉर्म्युले जे की आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जवळपास यूज करायचे आहे. अशा काही ट्रिक्स आहेत की त्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण ते 48 फॉर्म्युले सुद्धा सहज लक्षात ठेवू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर पूर्ण करावं लागेल आणि यापुढचेही आपले लेक्चर पूर्ण करावं लागतील. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला, हा तर झाला आपला कन्सेप्ट बेसिक फॉर्म्युल्यांचा. आणखी आता मी तुम्हाला जे भावांमधलं रिलेशन सांगितलं तसंच एक रिलेशन तुम्हाला मी नेबर मधलं सांगतोय. नेबर म्हणजे काय, नेबर म्हणजे शेजारी. कोण कोणाचं शेजारी आहे, साइन आणि कॉस हे नेबर आहेत, हे एकमेकाचे शेजारी आहेत.
टॅन आणि कॉट हे दोन नेबर आहेत, एकमेकांचे भाऊ आहेत, एकमेकांची शेजारी आहेत. अशाच प्रकारे सेक आणि कोसेक हे सुद्धा नेबर आहेत. नेबर आणि फॅमिलीमध्ये कन्फ्युजन ठेवू नका. नेबर मधलं रिलेशन आणि फॅमिली मधलं रिलेशन वेगळं असते. प्रत्येक ट्रिक्स मध्ये मी जेव्हा नेबर म्हणणार तेव्हा लक्षात घ्यायचं साइन नेबर इज कॉस, टॅन नेबर इज कॉट अँड सेक नेबर इज कोसेक. आणि जेव्हा मी फॅमिली म्हणणार म्हणजे भाऊ म्हणणार तेव्हा साइन इज कोसेक, साइन कोसेक इज अ फॅमिली मेंबर, कॉस अँड सेक इज फॅमिली मेंबर, टॅन अँड कॉट इज फॅमिली मेंबर. तर हे लक्षात ठेवायचं आहे, फॅमिली मेंबर कोण आहे आणि नेबर कोण आहे. यावरच आपल्या ह्या पुढच्या सर्व ट्रिक्स आहेत. त्यामुळे जर आपल्याला मॅथ्स आणि स्पेशली ट्रिग्नॉमेट्री जर ट्रिकने पाहायचं असेल तर ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा. हे सर्वात पहिलं रिलेशन. चला आणखी काही फॉर्म्युले लिहून देत आहे. सपोज आपण घेत आहे आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर यासाठी रिझल्ट असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं की टॅनचा फॅमिली मेंबर किंवा टॅनचा भाऊ कोण आहे कॉट, म्हणजे कॉट कम्प्लिटली कोणाच्या उलट असणार साइन अपॉन कॉसच्या उलट होणार. म्हणजे काय होणार कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू काय मिळणार कॉट थिटा. हे दोन रिझल्ट सुद्धा व्हेरी व्हेरी युजफुल आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. यांना सुद्धा नोट करून घ्या. याला जर नोट केलं असेल तर पाहूया आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं महत्त्व. कार्टेशियन फॉर्म म्हणजेच काय, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसच्या माध्यमातून थोडंसं आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला समजून घेऊया. सपोज आपल्याकडे हा एक्स एक्सिस आहे आणि हा जो आहे हा आपला वाय एक्सिस आहे आणि एखादा पॉइंट मी इथं पी पॉइंट घेत आहे ज्याची कोऑर्डिनेट आपण एक्स कॉमा वाय कन्सिडर करूया. ठीक आहे. या पॉइंट पी ला मी ओरिजिन पासून जॉईन करत आहे. अशा प्रकारे पॉइंटला आपण जॉईन केलं ओरिजिन पासून. या ओरिजिन पासून ते पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे याला मी स्मॉल आर ने रिप्रेझेंट केले. ओके. आणि आता काय करत आहे, या पी पासून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहे ऑन एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्या परपेंडिक्युलरला नाव दिलं पी ए परपेंडिक्युलर किंवा इथं जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण ए नाव दिलं. ओके. आता या ओरिजिन पासून ते या ए पर्यंतचं जे डिस्टन्स असतं ऍक्च्युली तो आपला एक्स कोऑर्डिनेट असतो. याला आपण एक्स कोऑर्डिनेट म्हणून असतो. म्हणून ओ ए ही डिस्टन्स जे आहे याला आपण स्मॉल एक्स म्हणणार. त्यानंतर या ओ पासून ते इथपर्यंत म्हणजे हा जो पॉइंट आहे इथपर्यंत सपोज जे डिस्टन्स असतो तो ऍक्च्युली वाय कोऑर्डिनेट असतो आणि एवढंच डिस्टन्स इथं एपी चं असणार. म्हणजे हा जो एपी आहे याची व्हॅल्यू आपली वाय होणार. जे इथं आपण पॉइंटचे एक्स कॉमा वाय काही पण असू शकतात. कोऑर्डिनेट 3 असेल, सपोज एक्स कोऑर्डिनेट 3 असेल तर OA 3 झाला आणि वाय कोऑर्डिनेट जर 4 असेल तर मग AP 4 झाला. अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेतल्या आणि सपोज या एक्स एक्सिस सोबत या रेडियसने इथं एक अँगल क्रिएट केलेला आहे त्याला आपण जर थिटा कन्सिडर केला. अशा वेळी आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो किंवा साइन थिटा कॉस थिटा साठी फॉर्म्युला काय येतो तर पहा सर्वात पहिला फॉर्म्युला येणार आपल्याकडे साइन थिटा इक्वल टू पहिला फॉर्म्युला घेणार आपण साइन थिटा. काय असतो साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. थिटाची अपोजिट साइड म्हणजे y आणि हायपोटेनस इज r म्हणजे y अपॉन r. सेम असंच कोणासाठी घेणार आपण cos थिटा. cos थिटाची ऍडजसंट साइड इज x अँड हायपोटेनस इज r. tan थिटा जर पाहायचं झालं तर tan थिटा इक्वल टू काय असतो tan थिटा इज अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच y अपॉन x. या उलट आता बाकी तीन फॉर्म्युले cot थिटा हा कम्प्लिटली कोणाच्या उलट होणार टॅनच्या म्हणजे x अपॉन y. sec थिटा काय लिहिणार आपण sec थिटा इक्वल टू cosच्या उलट म्हणजे r अपॉन x. आणि फायनली cosec थिटा कोणाच्या उलट असणार cosec थिटा उलट असणार sin थिटाच्या त्याला लिहिणार आपण r अपॉन y. हे 6 फॉर्म्युले आपल्याला व्हेरी 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 युजफुल असतील. प्रत्येक वेळी आपल्याला आता सध्या क्लास 11 मध्ये जो स्टडी करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे युजफुल राहणार आहे. सोबतच पाहूया आता हा जो r आहे हा r काही पण असू शकते पण पॉझिटिव्ह नंबर असणार. r कधीच निगेटिव्ह नसणार. x आणि y च्या व्हॅल्यू तरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊ शकतात बट r आपला फिक्स असणार पॉझिटिव्ह नंबर. 2 असेल 4 असेल 5 असेल व्हॉटएव्हर मे बी काही पण नंबर असू शकतो. पण सपोज जर मी कन्सिडर करत आहे की r इक्वल टू 1 आहे. r इक्वल टू काय आहे 1 आहे किंवा आपण याला युनिट सर्कल r ला मी रेडियस कन्सिडर करून एक युनिट सर्कल ड्रॉ करत आहे आणि या युनिट सर्कल साठी
या युनिट सर्कलसाठी जर आपण आता चेक करत आहे, ठीक आहे, थोडं अंडरस्टँड करून घ्या. मी या रेडियसला 1 कन्सिडर केलंय आणि युनिट सर्कल बनवलंय आणि आता आपण युनिट सर्कलच्या थ्रू किंवा युनिट सर्कलची हेल्प घेऊन जर ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू फाइंड करत असेल तर अशा वेळी आपल्याला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक काय मिळणार तर पाहूया. सर्वात पहिले तर r जर 1 असेल तर साइन थिटा किती होणार, साइन थिटा फक्त y होणार. ओके, आता याला मी थोडंसं साईडला घेत आहे, इथं शॉर्टकट मध्ये सांगणार आहे हे सर्व फॉर्म्युले. व्हेन r इज इक्वल टू 1 काय बनतील पहा, किंवा मी या समोरच घेतोय, जेव्हा r इक्वल टू 1 असेल तेव्हा y अपॉन 1 म्हणजे y होणार, सिम्पली y अपॉन 1 इज y. इथं सुद्धा x अपॉन r, x अपॉन y म्हणजे काय होणार x. इथं y अपॉन x, यामध्ये काही चेंज नाही होणार, याला आपण y अपॉन x च घेणार. इथं x अपॉन y आहे, इथं सुद्धा चेंज नाही होणार, x अपॉन y. इथं r रिप्लेस बाय 1 होणार, 1 अपॉन x. त्यानंतर इथं सुद्धा r 1 होणार, 1 अपॉन y. हे जे आता इकडे मी साइडला फॉर्म्युले घेतले हे कधी होणार, जेव्हा आपला r किंवा आपलं युनिट सर्कल असेल, म्हणजेच रेडियस किती असणार 1. व्हेन r इक्वल टू 1 देन वी हॅव sin theta is y, cos theta is x, tan theta is y upon x, cot theta is x upon y, sec theta is 1 upon x and cosec theta is 1 upon y. आता हे फॉर्म्युले आपल्याला कुठे यूज करायचे आहेत, कशासाठी सांगितले तर याचं सुद्धा आपल्याला विशिष्ट महत्त्व आहे. जसं आता आपण पाहिलं x एक्सिस आणि y एक्सिस ड्रॉ केल्यामुळे या कंप्लीट प्लेन मध्ये 4 क्वाड्रंट तयार झाले. कुठले कुठले, हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, याला आपण क्वाड्रंट म्हणत असतो, हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे सेकंड क्वाड्रंट, हा आपला थर्ड क्वाड्रंट आणि हा असणार आपला फोर्थ क्वाड्रंट. या क्वाड्रंट बद्दल आपल्याला थोडं डिस्कस करायचं आहे. या क्वाड्रंट मध्ये आपल्याला चेक करायचं आहे हे जे आपण फॉर्म्युले बनवलेत, याच फॉर्म्युलेंची हेल्प घेऊन आपण चेक करणार आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे कोण कोण, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे हे चेक करणार आपण फर्स्ट क्वाड्रंट साठी. अशाच प्रकारे चेक करणार सेकंड क्वाड्रंट साठी, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आपले जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत यापैकी कुठले कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहेत आणि कुठले निगेटिव्ह आहेत. याच फॉर्म्युलांची हेल्प घेऊन आपण चेक करणार की थर्ड क्वाड्रंट मध्ये आपले कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत आणि कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स निगेटिव्ह आहेत. सिमिलरली आपण करणार फोर्थ क्वाड्रंट साठी. मग आता ह्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला थोडं बेसिक, जे की आपण क्लास 8 स्टँडर्डला आपण शिकलेलो असतो, ते थोडं बेसिक माहिती असलं पाहिजे. नसेल हे माहिती मी त्याची एक आयडिया देतो. चला आपण पहिले तर याला नोट करून घेऊया आणि नंतर पाहूया पुढचे फॉर्म्युलेज. पाहता हा आपला x एक्सिस असेल आणि हा y एक्सिस असेल. आपण सर्वांना माहिती आहे की x एक्सिस आणि y एक्सिस जिथे इंटरसेक्ट करतात तो आपला ओरिजिन आहे O आहे, ज्याचे कोऑर्डिनेट 0,0 आहे. सपोज जर आपण या ओरिजिन पासून राइट हँड साइडला x एक्सिस वर जर नंबर पाहिले तर ते पॉझिटिव्ह असतात आणि बॅक साइडला म्हणजे मागे जर पाहिले तर निगेटिव्ह असतात. या ओरिजिनच्या वरती अबाव y एक्सिस वरती पॉझिटिव्ह आणि बिलो म्हणजे खाली निगेटिव्ह राहतात. आता हे कशासाठी सांगत आहे, याचा आणि आपल्या फॉर्म्युलांचा फार जवळचा संबंध आहे. पहा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जो कुठला पॉइंट असेल त्याचे दोनही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील. x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, y कोऑर्डिनेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये जो कोणी पॉइंट असेल त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट तर निगेटिव्ह असेल परंतु y कोऑर्डिनेट काय होणार पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये x सुद्धा निगेटिव्ह y सुद्धा निगेटिव्ह, त्यामुळे दोनही कोऑर्डिनेट काय येणार मायनस मायनस. आणि फोर्थ मध्ये x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह बट y कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणून प्लस आणि मायनस. अशा प्रकारे आपले फोर्थ क्वाड्रंट मध्ये हे पॉइंट असतात. पहिला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, दुसरा मायनस प्लस, थर्ड इज मायनस मायनस अँड फोर्थ इज प्लस मायनस. या फॉर्म्युलांच्या बेसवर आपण कसं ओळखणार, आता मी चेक करणार की या माझ्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे, या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपले जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह आहे आणि कुठला निगेटिव्ह आहे, आपण ते चेक कसं करणार. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन थिटा. साइन थिटा इक्वल टू आपण सध्याच व्हॅल्यू काढली y अपॉन r. ओके, काय घेतलंय y अपॉन r आणि मी काय सांगितलं की r इज ऑलवेज पॉझिटिव्ह, r हा नेहमी पॉझिटिव्ह असणार, r इज अ रेडियस. ओके, y आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y कसा आहे, y इज पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे हे काय होणार y पॉझिटिव्ह आणि हा r तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे.
म्हणजे पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, म्हणजे साइन थिटाचा रिझल्ट नेहमी काय असणार पॉझिटिव्ह. अशा प्रकारे कॉस थिटा पहा. कॉस थिटा काय असतो फॉर्म्युला x अपॉन r. मग आता x कसा आहे, x इज पॉझिटिव्ह म्हणून प्लस अँड r इज पॉझिटिव्ह, नो डाऊट पॉझिटिव्ह, इक्वल टू पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस थिटा सुद्धा काय झालाय पॉझिटिव्ह. अशाच प्रकारे आपण टॅन आणि कॉट फाइंड करूया. टॅन थिटा काय होणार, टॅन थिटा असणार y अपॉन x, दोनही पॉझिटिव्ह पहा, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह, दोन्हीही पॉझिटिव्ह, तर रिझल्ट पॉझिटिव्ह येणार, इक्वल टू प्लस. आता पाहूया कॉट साठी. कॉट थिटा इक्वल टू काय होणार x अपॉन y, दोनही दोनही पॉझिटिव्ह, त्यामुळे रिझल्ट तर पॉझिटिव्ह येणार. त्यानंतर घेणार आपण सेक थिटा आणि कोसेक थिटा. सेक थिटा काय होणार, सेक थिटा असतो r अपॉन x. आता r तर पॉझिटिव्ह, x पण पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणून आपला सेक थिटा सुद्धा पॉझिटिव्ह. त्यानंतर कोसेक थिटा, कोसेक थिटा असतो r अपॉन y, हा असणार r इज पॉझिटिव्ह, y इज ऑल्सो पॉझिटिव्ह, देअरफॉर पॉझिटिव्ह. इथून काय लक्षात आलं, इथून आपल्या हे लक्षात आलं की या फर्स्ट क्वार्टर मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो, सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, सर्वच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला लक्षात ठेवण्याची एकदम सिंपल ट्रिक्स आहे, शॉर्ट ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बट आधी मी डिटेल यासाठी सांगितलं कारण आधी आपण जर ट्रिक्स सांगितली तर तुम्ही हे पाहणार नाही, आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला हे समजायला पाहिजे की ऍक्च्युली साइन, कॉस, टॅन, कॉट हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण ठरवतो कशावर. तर आता या एका याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आपण घेतो हे पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहे, हे आपण कशा प्रकारे डिसाइड करतो. चला, फर्स्ट क्वाड्रंट साठी रिझल्ट काय मिळाला, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. फास्ट मध्ये आपण फक्त सेकंड क्वाड्रंट बद्दल डिस्कस करूया. सेकंड क्वाड्रंट मध्ये चेक करूया की कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह. थर्ड आणि फोर्थ तुम्ही स्वतः काढू शकता. त्यानंतर मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगणार आहे. तर आता आपण डिस्कस करूया आपल्या सेकंड क्वाड्रंट बद्दल. हा जो रिझल्ट होता हा आपला फर्स्ट क्वाड्रंट बद्दल होता. आता जर आपण सेकंड क्वाड्रंट पाहत आहे तर सेकंड क्वाड्रंटच्या व्हॅल्यू कशा फाइंड करणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये x कसा आहे निगेटिव्ह आणि y कसा आहे पॉझिटिव्ह. x इज निगेटिव्ह and y is पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट साठी आता रिझल्ट पाहूया. सेकंड मध्ये आपला साइन थिटा काय होणार, y कसा आहे इथं, y इज अ पॉझिटिव्ह, y इज पॉझिटिव्ह, म्हणून इथं वर येणार प्लस आणि r प्लसच असणार, म्हणून रिझल्ट पॉझिटिव्ह. साइन थिटा पॉझिटिव्ह. कॉस थिटा काय होणार, कॉस थिटा काय असतो x अपॉन r. x कसा आहे, x इज निगेटिव्ह, म्हणून वरती मायनस, डिनॉमिनेटर मध्ये प्लस. आपल्याला माहित आहे की प्लस मायनस रिझल्ट येतो मायनस, म्हणजे कॉस थिटा हा निगेटिव्ह मायनस येत आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा कसा आहे मायनस आहे. त्यानंतर टॅन थिटा पहा, टॅन y काय असतो, y इज पॉझिटिव्ह, x काय आहे निगेटिव्ह. आता प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा डिवायडेशन मध्ये काय होतो मायनस, त्यामुळे रिझल्ट काय येणार मायनस, म्हणजे टॅन थिटा पण निगेटिव्ह. कॉट थिटा ऑब्विसली काय होणार, तो सुद्धा निगेटिव्ह, कारण x इज निगेटिव्ह अँड y इज पॉझिटिव्ह. मायनस प्लस काय होणार, ते सुद्धा मायनसच होणार. सिमिलरली सेक थिटा, r इज पॉझिटिव्ह, x इज निगेटिव्ह, देअरफॉर रिझल्ट इज निगेटिव्ह. लास्ट पहा, r इज पॉझिटिव्ह अँड y कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, त्यामुळे प्लस प्लस इज इक्वल टू प्लस. म्हणजे काय लक्षात आलं, या सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त आणि फक्त साइन आणि कोसेक म्हणजे हे दोघच भाऊ, म्हणजे इन शॉर्ट साइनची फॅमिली. कोणाची फॅमिली, फक्त साइनची फॅमिली. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइनची फॅमिली पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट साठी रिझल्ट काय लिहू शकतो आपण, साइन अँड कोसेक इज पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. अशाच प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर या थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला लक्षात येते की टॅन आणि कॉट हे दोनच फक्त पॉझिटिव्ह येतात, बाकी सर्व निगेटिव्ह येतात. बाकी सर्व म्हणजे साइन असेल, कॉस असेल, सेक असेल, कोसेक असेल, ते थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतील. फक्त आणि फक्त टॅन, कॉट पॉझिटिव्ह येणार. अशाच प्रकारे फोर्थ मध्ये फक्त आणि फक्त कॉस आणि सेक हे दोघच पॉझिटिव्ह येतील, बाकी सर्व निगेटिव्ह येणार. म्हणजे प्लस मायनस इज पॉझिटिव्ह, कॉस
अँड सेक थिटा इज पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. बाकी म्हणजे कोण, साइन असेल, टॅन असेल, कॉट असेल, कोसेक असेल, हे सर्व निगेटिव्ह असतील. आता मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार की कसं लक्षात ठेवायचं की कुठल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह, ती ट्रिक सांगतोय. पहा, आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. याला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता याचा आणि या क्वाड्रंटचा काय संबंध आहे ते पण सांगते. पहिला क्वाड्रंट म्हणजे काय, ऑल. ऑलचा ए म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह. सेकंड, यस, यस फॉर साइन. याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फॅमिली इज पॉझिटिव्ह. साइन फॅमिली, साइन फॅमिली, साइन फॅमिली म्हणजे साइन आणि कोसेक दोघं पण पॉझिटिव्ह. कारण आपण पाहिलं ना, साइनचा फॅमिली मेंबर कोण आहे, कोसेक. मग तिचा अर्थ काय होतो, टॅन. थर्ड नंबर आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंट, टॅन. टॅन कसा, पॉझिटिव्ह, आणि याचाच फॅमिली मेंबर कॉट, तो सुद्धा पॉझिटिव्ह. आणि लास्ट क्वाड्रंट तर तुम्हीच इमॅजिन केलं असेल की कॉफीचा सी, सी म्हणजे कॉस इज पॉझिटिव्ह आणि कॉसचा फॅमिली मेंबर सेक, सेक इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय येणार, कॉस अँड सेक इज पॉझिटिव्ह. ही एवढी सिंपल ट्रिक्स आहे, शॉर्ट ट्रिक्स. आता इरिटेट होऊ नका की आधी का नाही सांगितली. आधी यासाठी नसते सांगायची कारण आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण हे कुठून आणले. फर्स्ट क्वार्टर मध्ये सर्वच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता हे तर झालंय बेसिक. आपण आणखी अशा बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी शिकणार आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये. जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जे मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचे सर्व कोर्सेस, सर्व युनिट कव्हर करून घेणार आहे आपल्या अनअकॅडमीवरती. ज्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये गोल सिलेक्ट करायचा आहे HSC. म्हणजे आपण जे क्लास 12 साठी HSC बोर्ड आहे ना, हे गोल सिलेक्ट करायचं आहे. आणि HSC मध्ये तुम्हाला जीएन सर लाईव्ह हा रेफरल कोड यूज करायचा आहे, जीएन सर लाईव्ह. विद्यार्थी मित्रो, इथं आपले अनअकॅडमीचे सर्व प्रकारचे कोर्सेस, सर्व प्रकारचा सिलेबस अगदी इंटरेस्टिंग, अगदी वेल मटेरियल सह तुमचा कंप्लीट करून घेतला जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या बाकी कोर्सेसची तुम्हाला गरज पडणार नाही जर आपण फक्त आणि फक्त अनअकॅडमीला फॉलो करत आहात. कारण इथं सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या फॅकल्टी, हिंदी, मराठी, इंग्लिश कुठल्याही माध्यमातून तुम्ही पाहू शकता. सर्व वेल एज्युकेटर, असे एज्युकेटर आहेत की जे बिलकुल चांगल्या प्रकारे कुठेतरी वर्क करत आहेत, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा रिझल्ट घेत आहे. तर विद्यार्थी मित्रो, अजूनही तुम्ही जर अनअकॅडमी डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि जीएन सर लाईव्ह HSC गोल सिलेक्ट करा. तिथं आपला कंप्लीट सिलेबस होणार आहे. इथं तर होणारच आहे. इथं आपण ट्रिग्नोमेट्री मी आता कंप्लीट करून घेणार आहे. शक्य तेवढे युनिट सुद्धा आपण इथं कव्हर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला तर आता आणखी आपण नेक्स्ट पॉईंट करूया. जर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल तर आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंट कडे. चला तर नेक्स्ट पॉईंट पाहूया. चला तर आता मी जसं तुम्हाला सांगितलंय स्टार्टिंगलाच की आपल्याला आता पाहायचं आहे की 48 फॉर्म्युल्यांची ट्रिक्स, 48 फॉर्म्युले आणि तेही 5 मिनिटांमध्ये कसे लक्षात ठेवायचे. तर त्याची आता मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक माहिती असलं पाहिजे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलंय की आपला हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असणार, 0 to π/2. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, 0 to π/2 याला म्हणतो आपण फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर सेकंड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असतो, π/2 to π याला म्हणतो आपण सेकंड क्वाड्रंट. हे तर आता सर्वांना येते π/2 काय आहे, पाय काय आहे. फर्स्ट क्वाड्रंट असतो 0 to 90 डिग्री आणि 90 डिग्रीलाच आपण काय म्हणतो, रॅडियन मध्ये π/2. 90 डिग्री मध्ये आहे, π/2 रॅडियन मध्ये आहे. अशाच प्रकारे सेकंड क्वाड्रंट असतो 90 डिग्री टू 180 डिग्री, परंतु 180 डिग्रीला आपण काय म्हणत असतो, पाय रेडियन. त्यानंतर थर्ड क्वाड्रंट असतो 180 टू 270 डिग्री, परंतु 270 डिग्रीला आपण काय घेत असतो, 3π/2 रॅडियन. आणि आपला फोर्थ क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असणार, 3π/2 टू 2π म्हणजे 360 डिग्री. कम्प्लिटली किती होणार, 360 डिग्री. काय लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट क्वाड्रंट फ्रॉम 0 to π/2,
सेकंड क्वाड्रंट पाय बाय 2 टू पाय, थर्ड क्वाड्रंट पाय टू 3π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट 3π/2 2π. एवढं एक लक्षात ठेवायचं. जे आता आपण पाहिलंय की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं काय साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं काय आहे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं काय आहे कॉस अँड सेक पॉझिटिव्ह. आता सपोज आपल्याला एखादा अँगल म्हटलं की π/2 प्लस थिटा, π/2 प्लस थिटा. π/2 म्हणजे कुठं इथं आणि प्लस थिटा, प्लस म्हटलं म्हणजे पुढे जाणार, म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जाणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. एवढं लक्षात ठेवा. π/2 प्लस थिटा म्हटलं म्हणजे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. किंवा समजा आपल्याला असं म्हटलं की 2π मायनस थिटा. काय म्हटलं 2π मायनस थिटा. 2π इथं आहे, मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जाणार फोर्थ मध्ये, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच काय जर 2π मायनस थिटा अँगल आपल्याला पाहायचा असला तर तो कुठं मिळणार 2π म्हणजे हा इथं आणि मायनस म्हणजे तो येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजा जर आपल्याला असं म्हटलं पाय प्लस थिटा, हा अँगल कुठं आहे तर पाय कुठं आहे इथं, पाय प्लस थिटा, प्लस म्हटलं म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे हा थर्ड मध्ये सापडणार. आता हे काय सांगत आहे, हे सर्व बेसिक सांगत आहे. एक तुम्हाला आयडिया असली पाहिजे जे आपण ट्रिक्स घेणार आहे 48 फॉर्म्युलांची ट्रिक्स, त्यासाठी एक बेसिक आयडिया आपल्याला असली पाहिजे. चला आता काय लक्षात ठेवायचं आहे, हे तर लक्षात ठेवलं की फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत, सेकंड कुठून कुठपर्यंत, कोणामध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन आणि कोसेकस पॉझिटिव्ह. अशा प्रकारे आणखी एक रिलेशन लक्षात ठेवा, जर आपल्याला पाय आणि 2π दिसला तर घ्यायचं इटसेल्फ. आता हे काय आहे हे सुद्धा सांगतो. किंवा π/2 आणि 3π/2 जर दिसला तर मग घ्यायचा नेबर. नेबर काय आपण सुरुवातीलाच पाहिलं, नेबर कोणाला म्हणतो, साइनचा नेबर कॉस, टॅनचा नेबर कॉट, सेकचा नेबर कोसेक, हे सर्व आहे नेबर. नेबर आपल्याला ओळखता आले पाहिजे. हे नेबर कधी घ्यायचे जर π/2 आणि 3π/2 आले तर, आणि जर पाय किंवा 2π असलं तर मग घ्यायचा इटसेल्फ. नसेल समजलं टेन्शन घेऊ नका. आता पाहूया आपण एक्झाम्पल. सपोज आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे टॅन पाय मायनस थिटा साठी. कोणासाठी पाहत आहे आपण टॅन पाय मायनस थिटा. पहिले तर चेक करायचं की हा जो अँगल आहे पाय मायनस थिटा हा कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे. हा पाय मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जाणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये तर साइन आणि कोसेकस पॉझिटिव्ह आहे, म्हणजे टॅन कसा आहे निगेटिव्ह, म्हणून साइन काय द्यायचं मायनस. इथं काय लिहिलेलं आहे किंवा पाय किंवा 2π आला तर इटसेल्फ घ्यायचा, म्हणजे टॅनच्या ऐवजी टॅनच घ्यायचा, म्हणून इथं लिहायचं टॅन थिटा. याला घेतला आपण टॅन थिटा. चला आणखी एक पाहूया. सपोज आपण घेतला आता कॉस 2π किंवा कॉस π/2 प्लस थिटा. कोण घेत आहे आपण कॉस π/2 प्लस थिटा. सर्वात पहिले तर आपण चेक करणार की हा अँगल कुठे आहे. हा आपला π/2 आहे, प्लस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे का, कारण तिथे फक्त साइन आणि कोसेकस पॉझिटिव्ह आहे, मग कॉस निगेटिव्ह आहे म्हणून मायनस साइन येणार. इथं π/2 आहे, π/2 साठी काय लक्षात ठेवायचं सांगितलं नेबर. मग कॉसचा नेबर कोण आहे, कॉस नेबर इज साइन, म्हणून इथे यायचा साइन थिटा. बघ आता आणखी एखादा फॉर्म्युला, हेही जर नसेल समजलं तर आणखी एखादा फॉर्म्युला पाहूया. तो पहा, सपोज आपल्याला विचारलं सेक 2π मायनस थिटा. सेक 2π मायनस थिटा. 2π मायनस थिटा म्हणजे हा 2π मायनस थिटा म्हणजे येणार फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ मध्ये सेक इज पॉझिटिव्ह, तर इथं साइन द्यायचं प्लस, आणि 2π आहे म्हणून त्याला स्वतःला लिहायचं, म्हणजे इथं येणार सेक थिटा. एवढं जर समजलं नसेल तरीही आपण आणखी 48 फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. परंतु मला जेवढं वाटते जर तुम्ही ह्या ट्रिक्स चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्या असतील, ह्या ट्रिक्स जर तुम्हाला समजल्या असतील तर ह्या 3 फॉर्म्युल्यातून तुम्हाला अंदाज आला असेल की यापुढे 48 फॉर्म्युले कसे बनवू शकतो. आता 48 फॉर्म्युले कुठले कुठले ते सुद्धा सांगतो. पहिला π/2 मायनस थिटा साठी 6 फॉर्म्युले येतील, π/2 प्लस थिटा साठी 6 येतील, म्हणजे झाले 12. पाय मायनस थिटा साठी आणि पाय प्लस थिटा साठी हे झाले 12.
त्यानंतर 3π/2 प्लस थिटा, 3π/2 मायनस थिटा यासाठी 12 आणि 2π प्लस थिटा, 2π मायनस थिटा साठी 12. इन शॉर्ट फर्स्ट क्वार्टर मध्ये 12, सेकंड मध्ये 12, थर्ड मध्ये 12 आणि फोर्थ मध्ये 12 असे 48 फॉर्म्युले आहेत. त्यांची सुद्धा लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. चला, जर ही ट्रिक समजली असेल तर आपण आता चालूया पाहूया पूर्ण फॉर्म्युले. तरी एखादं एक्झाम्पल आणखी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, सपोज घेऊया आपण साइन π/2 मायनस थिटा. काय म्हटलेलं आहे? π/2 मायनस थिटा. हा आपला π/2 मायनस थिटा. मायनस म्हणजे फर्स्ट क्वार्टर आणि फर्स्ट मध्ये साइन कसा आहे? सर्वच पॉझिटिव्ह, साइन सुद्धा पॉझिटिव्ह, म्हणून साइन आले प्लस π/2 आला. आता π/2 आला की कोण घ्यायचा? नेबर, आणि साइनचा नेबर असतो कॉस, म्हणून इथं आलंय कॉस थिटा. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप 6 फॉर्म्युले प्रत्येकासाठी पाहणार आहे. हळूहळू तुमच्या सर्व लक्षात येणार. ओके, चला सर्वात पहिले तर 6 फॉर्म्युले मी घेणार आहे π/2 मायनस थिटा साठी. π/2 मायनस थिटा साठी 6 फॉर्म्युले कसे? तर साइन π/2 मायनस थिटा, त्यानंतर कॉस π/2 मायनस थिटा, त्यानंतर टॅन π/2 मायनस थिटा, अशाच प्रकारे कॉट, सेक आणि कोसेकची. ओके, π/2 मायनस थिटा प्रत्येकामध्ये घ्यायचं आहे. π/2 मायनस थिटा. चला, आता हे जे फॉर्म्युले मी लिहून दिलेत यामध्ये पहा काय लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपला अँगल कुठं आहे? π/2 मायनस थिटा. π/2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वार्टर मध्ये. फर्स्ट क्वार्टर मध्ये तर सर्व पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळ्यांचे आन्सर पॉझिटिव्ह येणार. हे पहिले तर क्लिअर झाले. सर्व आपले पॉझिटिव्ह येणार. ओके, आणि सगळ्यांमध्ये π/2 आहे, म्हणजे सगळ्यांचे नेबर घ्यावे लागतील. मग आता नेबर कसे ओळखायचे? π/2 आहे, पॉझिटिव्ह सर्व आहेत, हे तर क्लिअर झालं. चला, आता साइनचा नेबर कोण आहे? कॉस, म्हणून इथे येणार कॉस थिटा. कॉसचा नेबर कोण आहे? साइन, म्हणून इथे येणार साइन थिटा. π/2 टॅनचा नेबर कोण येणार? कॉट. कॉटचा नेबर कोण येणार? टॅन. सेकचा नेबर कोण येणार? कॉस. कॉस नाही, सेकचा नेबर कोसेक. सॉरी हा, सेकची फॅमिली आहे कॉस, बट नेबर म्हटलं तर कोण येणार? कोसेक. आणि कोसेकचा नेबर कोण येणार? कोसेकचा नेबर येणार सेक थिटा. अशा प्रकारे हे π/2 मायनस थिटा साठी झाले. हे जर मी π/2 प्लस थिटा घेतलं तर, म्हणजे इथं केलाय मी प्लस, इथं प्लस 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 सर्व प्लस केले. ओके, चला मग आता रिझल्ट काय येणार? सर्वात पहिले तर पहा अँगल कुठे आहे? अँगल π/2 प्लस थिटा. हा π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वार्टर. सेकंड मध्ये फक्त कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि कोसेक. म्हणजे हा साइन आणि हा कोसेक, हे दोनच पॉझिटिव्ह येणार, साइन आणि कोसेक. बाकी सर्व तर निगेटिव्ह येणार. म्हणजे हे दोघं पॉझिटिव्ह सोडले तर बाकीच्यांना साइन द्यायचे मायनस. ओके, चला मी पुन्हा इरेज करून याला घेऊया आपण. सर्वात पहिले तर साइन पॉझिटिव्ह येणार आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व मायनस. बाकी सर्व मायनस. आणि सगळ्यांमध्ये π/2 म्हणजे इथं सुद्धा सगळ्यांचे नेबरच आपल्याला घ्यायचे. साइन नेबर इज कॉस, कॉस नेबर इज साइन, टॅन नेबर इज कॉट, आणि कॉट नेबर इज टॅन, सेक नेबर इज कोसेक थिटा, अँड कोसेक नेबर इज सेक थिटा. अशा प्रकारे आपण किती फॉर्म्युले पाहिले आतापर्यंत? 12 फॉर्म्युले. यावरून तरी तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे या 48 फॉर्म्युल्यांना आपण लक्षात ठेवू शकतो. आणखी तुम्हाला आता घरी करण्यासाठी देत आहे. काही फॉर्म्युले घ्यायचे π/2 मायनस थिटा साठी. घरी कुणाकुणासाठी फॉर्म्युले तुम्हाला फाइंड करायचे ते पहा. आता तुम्हाला चेक करायचंय की π/2 मायनस थिटा यासाठी 6 फॉर्म्युले तुम्हाला घरी घ्यायचे. π/2 प्लस थिटा यासाठी आपल्याला 6 फॉर्म्युले बनवायचे आहे. ओके, त्यानंतर आता या 3π/2 साठी घेऊया. 3π/2 मायनस थिटा साठी 6 फॉर्म्युले आणि 3π/2 प्लस थिटा साठी 6 फॉर्म्युले. अशाच प्रकारे 2π मायनस थिटा साठी 6 फॉर्म्युले येतील आणि 2π प्लस थिटा साठी सुद्धा 6 फॉर्म्युले येतील. ओके, आता हे सर्वांचं क्लिअर झालंय. म्हणजे किती फॉर्म्युले बनवायचे आहेत आपल्याला घरी? किती? 36. कारण आपण 12 फॉर्म्युले तर बनवले, इतर आले आता 36.
आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही घरी बनवू शकता. याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा, आपण त्या सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. हे 48 फॉर्म्युलांची ट्रिक्स आहे, 5 मिनिटांमध्ये ही सहज लक्षात राहते. याला तुम्हाला थोडंसं इकडे इथं जर नसेल समजलं तर थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जा, पुन्हा इकडेच पहा कशा प्रकारे आपण अँगल आधी चेक करतो, नंतर साइन चेक करतो आणि मग नेबर की इटसेल्फ घ्यायचा हे चेक करतो. 3च गोष्टी आपण पाहत असतो. सर्वात पहिले तर क्वाड्रंट चेक करतो, त्यावरून साइन ठरवतो आणि नंतर मग त्याला इटसेल्फ की नेबर हे ठरवतो. एवढं सिंपल आपला आन्सर असतो. ओके, तर हे झाले आपले 48 फॉर्म्युले. इकडेच पूर्णपणे याला शांततेत पाहून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. टेक दी स्क्रीनशॉट. आता आपण जर आता बेसिक आपल्याला चांगलं क्लिअर झालं असेल तर आता आपण स्टार्ट करूया एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री आणि खूप साऱ्या डिग्रीचे आपल्याला खूप साऱ्या अँगलसाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विचारलेले आहेत. याचा अर्थ काय, आपल्याला साइन 0, कॉस 0, टॅन 0, कॉट 0, सेक 0 आणि कोसिक 0 असे 0 डिग्रीसाठी, अशाच प्रकारे साइन 30, कॉस 30, टॅन 30 अशा प्रकारे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला विचारलेले आहे. ओके, यापैकी जे थोडे कठीण आहेत, ज्यामध्ये काही शिकण्यासारखं आहे, थोडे वेगळे आहेत, डिफरंट आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. बाकी सर्व तुम्ही स्वतः घरी करू शकता. आता जसं आपल्याला याची सुद्धा एक शॉर्ट ट्रिक्स आहे. मी जे तुम्हाला सांगितलं की आपला ट्रिग्नोमेट्रिक टेबल पार्ट आहे आणि मी जे 48 फॉर्म्युले सांगितले त्यावरून आपण एका मिनिटामध्ये कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बट तुम्हाला क्लास 11ला जसं दिलेलं आहे ती मेथड सुद्धा आपण आधी पाहूया, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. आणि ती मेथड जर तुम्हाला समजली किंवा ती मेथड कठीण वाटली तर मी जो शॉर्ट वे सांगतो त्या शॉर्ट वेने केलं तरी चालेल. तर आधी पाहूया आपल्याला क्लास 11ला जी मेथड दिलेली आहे त्या मेथडने. त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सपोज आपला ट्रायंगल हा 60 90 30 चा असेल. काय इमेजिन करत आहे आपण की आपला जो अँगल आहे हा आहे आपला 90 डिग्री आणि सपोज हे आहे आपला 60 डिग्री आणि हे असणार सपोज 30 डिग्री. हा अँगल जो आपला 30 60 90 चा आहे, यामध्ये पहा हा आपला हायपोटेनस आहे, याला आपण हायपो म्हणणार. सपोज याला मी नाव देतो ट्रायंगल ABC. तर हा जो ट्रायंगल ABC आहे हा कसा आहे, ट्रायंगल ABC इज अ 30 60 and 90 डिग्री ट्रायंगल. ओके, हा अँगल कसा आहे 30 60 90. क्लास 10 ला एक प्रॉपर्टी आहे जर आठवत असेल तर. काय प्रॉपर्टी असतो, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. 60 डिग्रीची अपोजिट साइड, या 60 डिग्रीची अपोजिट साइड कोण आहे, AB. ही केवढी असते, AB. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2. कोणाच्या √3/2, हायपोटेनसच्या. म्हणजे हायपोटेनस कोण आहे, AC. हे आपण क्लास 10 मध्ये पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे जर आपल्याला 30 डिग्रीची अपोजिट साइड पाहायची असेल, 30 डिग्रीची अपोजिट साइड म्हणजे BC, ही हाफ ऑफ हायपोटेनस असते म्हणजे 1/2 AC. हे 2 रिझल्ट आपल्याला माहिती असले पाहिजे कुणासाठी, 30 60 90 साठी. आणि जर असाच आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे ज्याच्या दोनही साइड सेम आहेत आणि तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. सपोज हा आपला सपोज ट्रायंगल PQR आहे, ज्यामध्ये एक 90 डिग्रीचा आहे आणि दोन्ही राहिलेले दोन्ही पण 45 चे आहे. तर यासाठी सुद्धा आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती, ट्रायंगल PQR. हा जो ट्रायंगल PQR आहे हा कसा आहे, 40 45 90 चा. ट्रायंगल PQR इज अ 45 आणि 90 डिग्रीचा. मग जेव्हा आपला ट्रायंगल हा 45 90 चा असतो तेव्हा काय प्रॉपर्टी आहे, तेव्हा प्रॉपर्टी आहे की आपली 45 डिग्रीच्या अपोजिट जी साइड असते ती साइड म्हणजे मग ती PQ असो किंवा PR, कारण ह्या दोन्ही साइड सेम असतील, PQ आणि PR ह्या 1/√2 राहतात कुणाच्या, हायपोटेनस म्हणजे PR च्या. तर ह्या 2 प्रॉपर्टी, हे 2 थेरम आपले चांगले असले पाहिजे, जे की आपण क्लास 10 ला ऑलरेडी याच्यावर डिस्कस केलेला आहे. क्लास 10 ला आपण हे पाहिलेले आहे. ओके, आता आपण स्टार्ट करूया आपला एक्सरसाइज 2.1 मधला पहिला क्वेश्चन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी, ज्यामध्ये 0 डिग्री विचारलेला आहे, जे की खूप सिंपल आहे. तुम्ही घरी तुम्हाला बुक मध्ये सुद्धा दिलेला आहे, पाहिल्या बरोबर लक्षात येते, सहज एकदम सिंपल आहे, तो तुम्ही घरी करू शकता. आपण घेऊया 30 डिग्री. आता मी 30 डिग्री साठी एक डायग्राम बनवतोय. एक सर्वात पहिले एक महत्त्वाची गोष्ट, आपण जे काय रिझल्ट फाइंड करत आहे हे युनिट सर्कल मध्ये घेत आहे, विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल.
म्हणजे आधी तर आपल्याला एक युनिट सर्कलची आवश्यकता आहे. एक युनिट सर्कल बनवून घेऊया. याला आपण इथं एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस ड्रॉ करूया. अशा प्रकारे आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस ड्रॉ केले. ओके, आणि हा आपला एक्स हा वाय. इथं एक पॉइंट कन्सिडर करूया, पॉइंट पी. आणि इथून मी एक 30 डिग्रीज आहे ना, थोडा आपण इथं घेऊया, म्हणजे 30 डिग्री वाटायलाही पाहिजे तो. इथून आपण एक ड्रॉ करूया ओरिजिन पासून ते पॉइंट पी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते असणार आर, आणि आर इज 1. युनिट सर्कल आहे म्हणजे आर किती आहे, 1 आहे. आणि या पी पासून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहे. थोडंसं आपण एक्झॅक्टली घेऊया. या पी पासून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहे. ठीक आहे, थोडं अंडरस्टँड करून घ्या. हा आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथं. याला मी नाव देतोय परपेंडिक्युलरला पीएम. ओके, चला इथं हा 90 डिग्रीचा झालाय आणि आपल्याला जो रिझल्ट फाइंड करायचा तो 30 डिग्रीचा. त्यामुळे हा जो अँगल आहे हा मी घेत आहे 30 डिग्रीचा. एक्स एक्सिस पासून तर रेडियसने कितपर्यंत अँगल तयार केलाय. समजा ही जी आपली रेडियस आहे ही टर्मिनल रे, आणि हा जो OX आहे किंवा ही याला आपण ओरिजिन म्हणणार किंवा इनिशियल रे, आणि ही रोटेट होऊन इथपर्यंत आली, 30 डिग्रीचा अँगल क्रिएट केलाय. आता आपण इथं जर ट्रायंगल OPM ला ऑब्झर्व केलं तर ज्यामध्ये हा अँगल M 90 डिग्री, हा अँगल 30 डिग्री, तर ऑब्वियसली थर्ड अँगल कितीचा असणार. थर्ड अँगल इज ऑफ 60 डिग्री, कारण सम ऑफ इंटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्यापैकी दोन आपला एक 90 30 चा झाला, ऑब्वियसली धारेला कितीचा आहे 60 चा. म्हणजे इथं काय लक्षात येते, हा जो अँगल आहे हा 60 डिग्रीचा आहे, हा 30 डिग्रीचा आणि हा 90 डिग्रीचा. चला आता इथून आपण काय करूया, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड करूया. एक्स आणि वाय काय, या पी चे कोऑर्डिनेट काय असणार, पी चे कोऑर्डिनेट. एक्स म्हणजे काय, OM ला आपण एक्स म्हणत असतो, ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलंय व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं. आणि या PM ला आपण वाय म्हणत असतो. चला मग आपण OM आणि PM च्या व्हॅल्यू फाइंड करूया, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय मिळून जाणार. स्टार्टिंग काय करायचं, सर्वात पहिले आपण लिहिणार इथं इनर ट्रायंगल, इन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे आपला, OPM. इन ट्रायंगल OPM, किंवा डायरेक्टली इनर ट्रायंगल OPM किंवा ट्रायंगल OPM इज अ, कसा अँगल आहे हा ट्रायंगल OPM, 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. ट्रायंगल OPM इज 30, 60 अँड 90. हा 30, 60 आणि 90 चा ट्रायंगल आहे. म्हणून खाली काय लिहिणार आपण, देअरफॉर ही जी साइड आहे OM ही कोणाच्या अपोजिट साइड आहे, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड. कोणाच्या, 60 डिग्रीच्या. आणि 60 डिग्रीच्या जी अपोजिट साइड असते ती √3/2 असते. किती असते, √3/2. कोणाच्या, तर आपल्या हायपोटेनसच्या. 90 डिग्रीची अपोजिट साइड याला हायपोटेनस म्हणणार, आणि हायपोटेनस इज 1 इंटू, याला मी इंटू OP करत आहे, इंटू O. ठीक आहे, and OP is 1, therefore OM किती झाला आहे, therefore OM equal to √3/2, OP is 1 म्हणजे 1. आणि आता OM म्हणजे काय आहे, आपण पाहिलं OM is x, तर याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती मिळाली, √3/2 ही झाली आपल्याला x ची व्हॅल्यू. आता y कसा फाइंड करायचा, y ही कोणाची अपोजिट साइड आहे, तर 30 डिग्रीची अपोजिट साइड काय आहे, y. मग आता याला काय लिहिणार आपण, 30 डिग्रीची अपोजिट साइड त्याला म्हणणार PM, आणि ही हाफ असते, कोणाच्या हाफ असते, हायपोटेनसच्या, म्हणजे 1/2 इंटू OP. याचा अर्थ PM ची व्हॅल्यू किती मिळत आहे, 1/2, OP इज 1. आणि PM म्हणजे काय आहे ऍक्च्युली, PM इज y, म्हणून y ची व्हॅल्यू किती झाली इथं, 1/2. आता ऍक्च्युली आपल्याला विचारलेलं काय आहे, विचारलेलं आहे की फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री. म्हणजे 30 डिग्री साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विचारलेले आहे. म्हणजे याचा अर्थ sin 30 विचारलेला आहे, cos 30 विचारलेला आहे, tan 30, cot 30, sec 30 आणि cosec 30. चला एक एक फाइंड करूया. सर्वात पहिले तर फाइंड करूया sin 30. sin 30 XY च्या फॉर्म मध्ये, युनिट सर्कल मध्ये आपण sin थीटाचा फॉर्म्युला काय पाहिला होता, sin थीटा इक्वल टू y/r. पण जेव्हा r असेल तेव्हा sin थीटाची व्हॅल्यू काय होते, डायरेक्टली y, r इज 1. म्हणजे sin थीटासाठी फॉर्म्युला काय आहे, y. तर इथं sin 30 डिग्री इक्वल टू काय लिहिणार आपण, y. आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1/2. म्हणजे sin 30 किती झाला, 1/2. व्हेरी सिंपल. त्यानंतर cos 30,
कॉस 30. कॉस 30 ला काय लिहित असतो आपण? कॉस 30 चा फॉर्म्युला आहे कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन आर. बट आर इज 1 म्हणजे कॉस थिटा इक्वल टू काय घेतो? एक्स. आणि एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे? √3/2. √3/2. याचा अर्थ कॉस 30 किती झालाय? √3/2. अशाच प्रकारे टॅन 30, त्यानंतर कॉट. टॅन 30 चा फॉर्म्युला काय असतो? टॅन 30 असतो y/x. चला y/x, y किती आहे? 1/2 अपॉन, इथं फॉर्म्युला घेऊया आधी, y/x इक्वल टू y किती आहे? 1/2 अपॉन √3/2. काय कॅन्सल होणार? 2 कॅन्सल होणार आणि 1/√3 ही व्हॅल्यू कोणाची मिळाली? टॅन 30. यानंतरच्या ज्या व्हॅल्यू आहेत, कॉट असेल, सेक असेल, कोसेक असेल, तुम्ही डायरेक्टली यांच्या उलट करू शकता किंवा जशा प्रकारे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत तसे सुद्धा तुम्ही त्या व्हॅल्यू पुट करू शकता. चला त्याला सुद्धा एक वेळेस फास्ट मध्ये पाहूया. कॉट थिटा काय होणार आपला? कॉट थिटा या उलट म्हणजे x/y आणि या उलट जर केलं तर आपल्याला मिळणार √3/1 किंवा त्याला डायरेक्टली √3 लिहिलं तरी चालेल. का? कारण x किती आहे? x √3/2, y 1/2, 2 कॅन्सल होणार, √3/1 राहणार. याला डायरेक्टली घेऊया √3. कॉट थिटा, कॉटच्या नंतर कोण घेणार आपण? सेक थिटा किंवा सेक 30 डिग्री. थिटा इज 30 डिग्री. ओके, थिटा इज 30 डिग्री. तर कुणाच्या उलट होणार? या उलट. म्हणजे हे काय आहे? x आहे, या उलट होणार 1/x. म्हणजेच काय? 1 x ची व्हॅल्यू किती आहे? √3/2. √3/2 उलट केलं तर हे होणार 2 अशा प्रकारे. डायरेक्टली आता कोसेक 30 घेऊया. कोसेक 30 चा फॉर्म्युला 1/y. y ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 म्हणजे 1/1/2. डायरेक्टली याचा आन्सर येणार. म्हणजे कोसेक 30 किती असतो आपला? 2. साइन 30 1/2 तर कोसेक 30 इज 2. एवढं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण साइन 30 साठी 6 पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बनवलेले आहेत. सेम करू शकता 45 डिग्री साठी. अशा प्रकारे एक सर्कल ड्रॉ करायचं, युनिट सर्कल म्हणायचं. 45 ची डायग्राम घ्यायची. दोन अँगल 45 चे येणार, एक 90 चा येणार. सेम असं साइन, कॉस, टॅन. तिथे एक लक्षात घ्यायचं की आपल्या 45 ची अपोजिट जी साइड आहे ती साइड असते 1/√2. ओके, काय डाऊट असला तर विचारा. टेक दिस स्क्रीनशॉट, राईट डाऊन.